चला बालमित्रांनो, वी आर गोइंग टू रिवाइज आवर चॅप्टर फ्रॉम द क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. बेटा लिनियरचा अर्थ काय रे? लिनियरचा अर्थ डिग्री. लिनियर मीन्स व्हेरिएबलची डिग्री काय असणार आहे? 1 बरं का. आणि त्याचा ग्राफ कसा असणार आहे? कसा असणार आहे बेटा? स्ट्रेट लाईन. मोठ्याने बोला. काय शिकायचं आपल्याला? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सो त्यातला लिनियरचा मतलब डिग्री 1 आहे का नाही. आणि ग्राफ कसा असणार आहे? स्ट्रेट लाईन. कशामुळं? तर ते व्हेरिएबल्स किती असणार आहेत बाळा? 2. कोणते 2? एक्स वाय. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आणि याच्यामध्ये ग्राफ नेहमी कसा येणार आहे? स्ट्रेट लाईन. सो पहा 2 व्हेरिएबल्स आहेत तर 2 इक्वेशन्स असणार आहेत तुम्हाला. कसे? पहिलं पहा a1x plus b1y equal to c1 we have already seen. a2x plus b2y equal to c2. तर जनरली जी लाईन आहे ती असते ax म्हणजे कोणती पण लाईन कोणत्या फॉर्ममध्ये असते? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. कोणत्या फॉर्ममध्ये असते? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि मग ती अशा पद्धतीने असू शकते. ठीक आहे ना. तर ती एक्स ॲक्सिसला बघ पॅरलल असू शकते आहे की नाही. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असू शकते. राईट. एक्स ॲक्सिस सोबत हे बघ ॲक्यूट अँगल थीटा बनवू शकते. यस ऑर नो बेटा? एक्स ॲक्सिस सोबत ऑप्ट्यूज अँगल बनवू शकते. अरे बरोबर आहे का नाही? सो दीज आर सो मेनी ऑप्शन्स वी आर हॅव्हिंग. आता 10वीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होत्या. 1 बाय 1 आपण रिवाइज करू. त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सो जनरल फॉर्म ऑफ द लाईन काय रे बेटा? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ए बी सी हे सगळे कोण आहेत रे बाळा? रिअल नंबर्स. आणि त्याच्यामध्ये ए आणि बी हे कसे पाहिजेत? नॉन झिरो. इज दॅट ओके? ते झिरो नसले पाहिजे. हे इक्वेशन्स वी हॅव सीन राईट. सो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ द ईच टर्म इज 1. आता पहा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन ही इलिमिनेशन मेथड आपण लहानपणी शिकलेलो आहेत आणि आता आपल्याला सोडवायचे आहेत एक्झाम्पल्स. ठीक आहे ना. चलो शुरू किया जाए. कसे सोडवतो बेटा आपण? इलिमिनेशनचा अर्थ काय असतो? व्हेरिएबल रिमूव्ह करायचं. मग एक तर एक्सला रिमूव्ह करा किंवा वायला. कोणाला सोपं आहे बेटा रिमूव्ह करणं? वायला. का तिथं वायचा कोफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये किती आहे बेटा? थोडं मोठ्याने बोलत चला. चुकलं तरी चालन, बोला पटकन. दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोफिशियंट किती आहे? 5. आणि ते मायनस कुठं खंडोबाल सोडायचं काय नेऊन? -5. मायनस साईन इज व्हेरी डेंजरस साईन. आलं लक्षात? ते जर +5 असतं +5y तर आपण म्हणलो असतं वायला 5 चे टाकलाय आहे की नाही. हां पहिल्या इक्वेशनमध्ये वायचा कोफिशियंट हां करेक्ट -1 आहे राईट. मग आता मला सांगा बालमित्रांनो, आपल्याला याच्यातून जर का वाय उडवायचा तर ते दोघं सेम असते तर वजाबाकी केलं उडाले असते बरोबर. मग सेम करण्यासाठी इथं -5 आहे परत इथं -1 आहे. मग -1ला -5 कसं बनवता येईल? मल्टीप्लाय बाय 5. बहुत बढ़िया. मग आपण काय करू? इक्वेशन नंबर 1ला कितीने मल्टीप्लाय करू बेटा? बहुत बढ़िया सर 5 से मल्टीप्लाय करू. मग 5 ने मल्टीप्लाय केलं सगळ्यांना 5 केलं हा किती होईल? -5y. खाली पण कोण आहे? -5y. सेम होतील. तर आता ॲड करायला पाहिजे का सबट्रॅक्ट? सबट्रॅक्ट. मग आपण काय म्हणू? सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2. चला पटकन बोला. इक्वेशन नंबर 1ला 5 ने मल्टीप्लाय करा. बोलिए. करेक्ट. बहुत बढ़िया. हां मायनस. आता पुढे काय करायचं बाळा आपल्याला? सबट्रॅक्ट. कोणाला? 2ला. काय बेटा 2? 3x -5y इज इक्वल टू 15. आता सबट्रॅक्ट करतोय. मायनस इज व्हेरी डेंजरस. डेंजरस म्हणजे काय? सगळ्याला डॅमेज करील. 3xला मायनस करील, -5yला +5y करील आणि +15ला मायनस. सगळे साईन चेंज होतील का नाही? यस. सो विथ द न्यू साइन्स वरती 10x खाली -3x. बोलो. बहुत बढ़िया. -5y विथ द न्यू साइन +5y डिस्क झाला कॅन्सल. दिस इज इक्वल टू -20 -15. आता ॲडिशन होईल -35. आणि पटकन सांगा आता एक्स किती आला? अरे जल्दी बोलो भाई. अरे डिवाइड करा ना आपण 7 -5. पुढची स्टेप पटकन सांगा. बहुत बढ़िया. याला काय करायचं बाळा? पुट. कुठं रे? कुठेही. मग 1 आणि 2 पैकी कोणता बरं आहे? 1. कशामुळं? तर वायचा कोफिशियंट बिचारा -1 आहे.
चलो डाल दो. सो एक्स जागेवर -5 टाकायचा, तर त्याला कपडे घालायचे असे 2 कंसात -5 आहे का नाही. पुढे मायनस वाय आणि इक्वल टू काय रे बाळा -4. चला 2 × -5 -10 मायनस वाय इज -4. बाळा मला वाय पाहिजे, मग -y पलीकडे गेलो काय होईल +y. इकडं -10 आहे, पलीकडचा -4 अलीकडे आलो काय होईल बाळा +4 आणि हा वाय तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाला. चला -10 + 4 इज इक्वल टू वाय. आले का नाही रे एक्स आणि वाय. पण आपले उत्तर बरोबर आहे का चूक, कसं करायचं. अरे चेक करावं लागेल ना बॅलन्स होतं की इक्वेशन. बघ बरं फर्स्टमध्ये टाकून. हां एक्सला टाका -5 -5 × 2 किती झाला -10. अरे या सॉर नो बेटा. चला वाय किती आला -6. आता ऑलरेडी मायनस आहे नाही, मायनस मायनस किती होईल प्लस. मग आहे काय -4. येस आवर आन्सर इज करेक्ट. मजा आली का नाही आली. 10वीला झाली होती सर. अरे पटकन बोला का आलंय का, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे का, घ्यायचं पुढचं इक्वेशन. चला प्रॅक्टिस करत चालू, जिथं जिथं इम्पॉर्टंट वाटेल तिथं तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. हे नक्की का आलंय का सगळ्यांना. ठीक आहे, ही प्रोसेस आपल्याला माहित होती. अशा पद्धतीने आपण हे सगळं सोडू शकतो. आता दुसरी मेथड सबस्टिट्यूशन. काही गरज नाही आपल्याला सबस्टिट्यूशनची, आपण इलिमिनेशनच वापरणार आहे. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय असतो, याच्यातनं वाय काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तरी एक एक्झाम्पल आपण एवढं करू, ठीक आहे ना. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय असतो बेटा, आपण इलिमिनेट केलं तर याच्या वेळेस आपण असं करू कोणाला तरी एकाला उचलायचं आणि तिकडे टाकून द्यायचं. मग आता वायला उचलणं सोपं आहे फर्स्टमधून आहे का नाही. ह्याच्यातनं वाय किती होईल बेटा 14 - 3x. अरे बरोबर आहे का नाही. हां उचलायचा आणि कशा टाकायचा सेकंडमध्ये. बघा बरं आता 2 × x -3 आणि वायच्या जागेवर काय टाकायचं बाळा आपल्याला 14 - इज इक्वल टू वॉट 2. नक्की का आलं सगळ्यांना. चला मग 2x -3 ने दोघांना मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट ओपन करा, बोला पटकन. अरे ब्रॅकेट ओपन करायचे, समजा 2 आहे आणि आतमध्ये x + y, तर ब्रॅकेट कशी ओपन करता तुम्ही. हां अरे बोला पटकन 2 × x + 2 × अरे बचपन. हां बोला पटकन इथं ओपन करा. हां अरे -3 ने 14 गुणना -42. हां -3 ने -3x ला अरे +9x होईल ना. अरे कळतंय का नाही. दिस इज इक्वल टू 2. चला आता 2x आणि हा 9x किती झाले 11x. दिस इज इक्वल टू -42. पलीकडे गेलो काय होईल +42. ते दोनासोबत किती होईल 44. पटकन सांगा x किती आला 4. समजतंय सगळ्यांना. आता x किती आलाय 4 टाकून दे इथं. मग किती होईल 4 × 3 = 12. 12 सबट्रॅक्ट होईल. 14 12 गेली 2. मेथड कळाली की सगळ्यांना. सो आपण ह्या दोन्ही मेथड्स लहानपणी शिकलेलो आहेत आणि आता फक्त आपण काय केलं रिवाइज. अरे काय केलं आपण सबस्टिट्यूट अशा पद्धतीने झालं. ही ॲक्टिव्हिटी लहानपणी आपण हे सगळं केलेलं आहे प्रोसेस. अरे होतं का नाही पुस्तकात मोकळ्या जागा. आता काय करायचं तुम्हाला येईल का सोडवता. करा बरं सुरू. चला माझ्यासोबत सुरू करा. तुम्ही बोला त्या पद्धतीने स्टेप्स करू आपण. पहिलं इक्वेशन काय बेटा 3a + हां परत एकदा लिहितो मी. हां 26 या खाली लिहा. हे पहिलं. दुसरं लिहा a + 5b = 22. तुम्ही सांगा बरं स्टेप आता काय केली पाहिजे. हां काय करू आता आपण इलिमिनेट करायचं ना आपल्याला. कोण उडवायला सोपा याच्यात 5b. ॲक्च्युली उडून जाईल तो कसा बाय सबट्रॅक्टिंग. मग बरोबर फर्स्ट मायनस सेकंड जर केलं त्या बघ हे सगळे साईन्स चेंज होतील का नाही नवीन. 5b आणि 5b पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाले कॅन्सल. आता 3a आणि मग नवीन साईन बरं का -a किती आला 2a इज इक्वल टू 26 - 22 किती आला रे 4. आणि मग बाळा a किती आला झालं. आता आलेला a टाकून द्या मला b सांगा किती येतो. अनिकेत समजलं की नाही.
रुद्रचं उत्तर 4 आलंय. हा आता आपण याच्यात टाकूया बघ, किंवा आपलं सेकंड आहे. हा 2 + 5b 22 आहे की नाही. 5b किती आला बच्चा 20. मग 5 ने भाग दिल्यावर 4. पटकन बोलावर सगळ्यांचं आलतं का? अरे सगळ्यांचं नक्की आलंय का? नाही तर अवघड आहे बरं का आपली 11वी. विशाल आलं का? सोडा बरं आता पटकन, जितकं होईल तितकं फास्ट झालं पाहिजे, कारण की ऑलरेडी आपलं 10वीला झालेलं आहे. एका खाली लिहायची सवय ठेवा. लिहिता लिहा 5m - 3n 19 हे आपलं फर्स्ट. m - 6n इज -7 इज अवर सेकंड इक्वेशन. आता कोणाला उडवणं सोपं आहे? यमला. 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5m होईल ना, ते आहे की नाही. आणि 1 मधून 2 सबट्रॅक्ट करता येईल, म्हणजेच इक्वेशन 1 मधून 2 ला सबट्रॅक्ट करायचं. पण कसं, कितीने मल्टिप्लाय करून रे बाळा? 5 टाइम्स इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 काय रे बेटा? 5m - 3n बरं का. आता सबट्रॅक्ट तर करायचं, परंतु 2 ला मल्टिप्लाय करायचं 5 ने. 5 × m 5m. आता 5 × -6n -30n आहे का नाही. आता तुम्ही सबट्रॅक्ट करताय तर 5m काय होईल विशाल? -30n काय होईल? प्लस. आणि -35 काय होईल बाळा? प्लस. मग विथ द न्यू सायन्स वर 5m खालून मायनस लावला तर हे झालं वरती पहा बरं का, -3n आहे आणि इथं काय झाला? +30n. मग 30n मधून 3n जातील ना, 27n. उजवीकडे सांगा पटकन. अरे 35 आणि त्यात 20 टाकले किती होईल? 55. एक कमी करा 54. चला 27 दुने n आला 2. आता काय करायचं? पुट करायचं त्याला. याला कुठं टाकणं सोपं आहे बाळा? सेकंड. डायरेक्ट m निघाल ना. पा m -6 यांच्या जागेवर टाकला 2 इज -7. m पलीकडे पहा -7 इकडे -12 होईल, तर पलीकडे गेल्यावर +12. कळतंय ना? 6 दुने 12 -12 पलीकडे गेल्यावर +12. 12तून 7 गेले. पहा बरं, व्हेरी इझी. देऊ का आता तुम्हाला सोडवायला एक? आता आपण हे कसं सोडवायचं? हा काय 3 ने मल्टिप्लाय करायचं. व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात काय, जिथं हां जिथं इथं फ्रॅक्शन येईल आपण तिथं काय करणं आहे? बेस सेम आहे की नाही. चला माझा पहा 1/3x आहे +3y लाईक धिस, ठीक आहे ना. किंवा आता तुम्ही पहा हा 1/3x आहे, म्हणजे ज्याला कसं लिहू शकतो बाळा आपण? x/3. बेटा नुसता y आहे तर त्याला आपण काय लिहू? y/1. दिस इज इक्वल टू 10/3. गेटिंग? आता 3 ने मल्टिप्लाय करा थ्रू आउट. सो व्हॉट विल हॅपन बेटा? x कळतंय सगळ्यांना डायरेक्ट असं केलं तर 3y इज इक्वल टू 10. समजलं सगळ्यांना? याला काय म्हणू बाळा आपण? इक्वेशन नंबर फर्स्ट. चला सेकंडमध्ये काय करू? थ्रू आउट कितीने मल्टिप्लाय करू? 4. बोला. 4 दुने 8x. 4 ने केल्यावर वरचा 4 खालचा 4 कॅन्सल आउट होईल का नाही? 1y म्हणजेच y. आणि 4 ने मल्टिप्लाय केल्यावर पलीकडे काय राहील? ओनली. सोडोबर पटकन आता हे दोन्ही सांगा बरं मला आन्सर काय येते. आता आणि किती जमायला पाहिजे की नाही? फक्त अगोदर आयते असायचे, आता इथपर्यंत आणावं लागले.
झालंय का रे बेटा? बर कोणाला बर पहा आता कोणाला उडू आपण वायला. त्यासाठी काय करावं लागेल, याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 1 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल. सो आपण काय म्हणू बेटा, इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस 3 टाइम्स इक्वेशन नंबर सेकंड. हु इज अवर फर्स्ट, एक्स प्लस 3y इक्वल टू 10. सबट्रॅक्ट करायचं पण 3ने मल्टिप्लाय करून. 3 8 24 एक्स प्लस 3 इंटू वाय 3y आणि 3 इंटू 11 33. सबट्रॅक्ट जर केलं तर सगळे सायन्स चेंज. मग आता प्लस 3y मायनस 3y झाला कॅन्सल. आता वरती 1 एक्स आहे आणि खाली झाला मायनस 24 एक्स. सो मायनस 23 एक्स. अरे एकातून 24 गेले, 24 मधून एक जाईल ना, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. हां 10 मायनस 33. आता 33 मधून 10 गेल्यावर 23, पण मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच मायनस 23. कोणाकोणाचा एक्स 1 आला होता रे? व्हेरी गुड. अरे बाकीच्यांना काय अडचण आहे? बरं एक्स 1 आल्यावर पुढे काय करायचं? पुट करा. कशात टाकणं सोपं आहे आपल्याला ते? फर्स्ट मध्ये टाकून. इट्स व्हेरी इझी. व्हेरी गुड. डन. हे सगळं 11वीला आपल्याला खूप ठिकाणी करायचं बरं का, धडाधड. 11वीला जबरदस्त स्पीड आला पाहिजे. आता जमतील का नाही असे क्वेश्चन्स? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? सांगा बरं. आता सीईटीला असे प्रश्न येत असतात. यातलं कोणतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे? पहिलं आहे का रे? आहे का नाही? नाही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणत्या फॉर्म मध्ये असतात आधी मला सांगा बरं. करेक्ट. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. लिनियरचा डिग्री 1. एक्स आणि वायची डिग्री काय पाहिजे? 1. मग आता फर्स्ट मध्ये आहे का? अरे आहे का नाही? आहे ना. परंतु तुम्ही जर फर्स्टला सिम्प्लिफाय केलं, कसं लिहिता येईल रे? क्रॉस मल्टिप्लाय एक्स इंटू वाय एक्स वाय प्लस 5 इंटू 3 15 अपॉन 3 इंटू वाय इज इक्वल टू 6. आता अडचण काय झाली रे? एक्स वाय प्लस 15 इज इक्वल टू 18y. हे त्या फॉर्ममध्ये आहे का? नाही. एक्स वायची टर्म आली, आपल्याला सेपरेट एक्स सेपरेट वाय आणि सेपरेट कॉन्स्टंट असं पाहिजे, बरोबर आहे का नाही? सो पहिलं आहे का? नाही. दुसरं कशामुळे नाही? स्क्वेअर आहे. अरे अलग लक्षात, त्याला काही सिम्प्लिफाय करायचं काही संबंध नाही, राईट. चला थर्ड बघ रे. येस. कशामुळं? हे बघ ना, याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही थर्डला तर एक्स प्लस 2y तो मायनस 3y. अलीकडे आलं काय होईल रे? प्लस 3y. तिकडचा 5 अलीकडे आलं काय होईल? मायनस 5. मला सांगा बरं, एक्स प्लस 5y मायनस 5 इक्वल 0 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे की नाही? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 वेअर a इज 1 b इज 5 c इज मायनस 5. अरे का आलंय का? सो थर्ड ऑप्शन सी वॉज करेक्ट. गेटिंग? आता तुम्ही सांगा बरं, एक्स मायनस वाय 10 आहे आणि एक्स 2y आहे. मग काय करायला पाहिजे आपण? बेटा एक्स जर का 2y त्याच्यात टाकून दे ना, काय होईल? 2y मायनस वाय झाला 10. मग वाय किती आला? 10. आता त्यांचं काय म्हणणं आहे? मग आता एक्स किती झाला रे बेटा? वाय जर का 10 आहे तर एक्स किती होईल? बोल ना. 20. मग एक्स इज 20 वाय इज 10. ऑप्शन अरे काय इथं? अरे बी ऑप्शन आहे का नाही? फॉर द इक्वेशन्स सांगा आता एक्स पटकन.
पहिलं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू, दुसरं इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू, दोघांची काय करू आपण, मायनस वाय प्लस वाय, एक्स आणि एक्स किती झाले 70 आणि 10 किती झाले, मग आता एक्स किती आला, सोपं होतं का नाही. स्टेट वेदर गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, सांगा बरं. पहिले इक्वेशन काय दिलं बाळा आपल्याला, 15x प्लस 12y इक्वल टू 9 आहे की नाही. पण हे थोडं सिम्प्लिफाय होईल का नाही, 3 भाग जाईल ना, प्रत्येक टर्मला 3 भाग दे ना, काय होईल 5x 4y, पलीकडे काय झाला 3. याला आपण काय बोलू बाळा, इक्वेशन नंबर. त्याने दुसरं काय दिलं बच्चा आपल्याला, 12x 15y जातो की नाही 3 भाग, इज इक्वल टू 2 इज अवर इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला काय करता येईल बेटा, आता याला 4 ने मल्टिप्लाय करू, याला 5 ने मल्टिप्लाय करू. अरे 5 चौक 20 आणि 4 पंचे, मग एक्स कॅन्सल होईल ना. मग आपण काय करू, 1 ला कितीने मल्टिप्लाय करू, 4 ने. 4 इंटू इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस 5 इंटू इक्वेशन नंबर सेकंड. मग 4 इंटू 1 बोला 20x प्लस 16y झालं 12. सबट्रॅक्ट करायचं, पण 5 टाइम्स सेकंड बोला, 5 चौक 20x, 5 गुणिले 5y आणि 5 गुणिले 2 झाले 10. सबट्रॅक्ट करता येतं, म्हटलं आपण मायनस मायनस मायनस, सांगा प्लस 20x मायनस 20x कॅन्सल, 16y मायनस 25y, पटपट बोला ना पोरांनो, मायनस, दिस इज इक्वल टू वरती 12 मायनस 10 किती आला 2. मग y किती आला रे बेटा, हां 9 भागिले जाईल, मायनस आणि फेकून द्या, -2/9 y आला. आता काय करायचं, पुट करून द्या, कुठेही टाका त्याला, कुठे टाकूया आपण देऊ टाकून 1 मध्ये, ठीक आहे. अरे आलेला y कशा टाकू 1 मध्ये. सो व्हॉट विल हॅपन, 5x प्लस 4 आणि y च्या जागेवर कंसात किती टाकू आपण, -2/, दिस इज इक्वल टू 3. सो 5x मायनस 8y इज इक्वल टू 3. चला 5x इज इक्वल टू 3 प्लस 8/9. याला आपण 1 करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यांना बोला, 9 त्रिक 27, 8 एक क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यांना, अरे येतं का नाही. दिस इज इक्वल टू 27 आणि 8 किती झाले 35 अपॉन 9. हा कोण आहे बाळा आपला, 5 ने भाग दिल्यावर 7/9. मग तुमच्याकडे एक्स पण आहे आणि वाय पण आहे, ते काय म्हणतायत, त्यांची वजाबाकी किती यायला पाहिजे -1. आपण ट्रू म्हणू, नाही आली तर फॉल्स म्हणू. ओके, काढा बरं एक्स मायनस वाय. एक्स किती बाळा आपला 7 अपॉन मायनस वाय -2/9 आहे. मग आपण त्याला पुढं ब्रॅकेट घातला पाहिजे, कारण साईनच्या समोर साईन आल्यावर आता काय होईल ते प्लस, बोला 7/9 मायनस ऑफ मायनस काय होईल बेटा, दोघांचा बेस काय झाला सेम, वरती 7 आणि 2 अपॉन 9, 9 एक, ते काय म्हणले वजाबाकी किती यायला पाहिजे, पण ॲक्च्युली किती आली, मग काय झालं आता हे फॉल्स. कळतंय सगळ्यांना. कारण काय येतं ते 1. करा बरं तुम्ही आता, पटपट करा.
काय दिलं बाळा यांनी वाय एक्स अपॉन 5. मग बेटा मला सांग याचाच अर्थ एक्सला आपण असं लिहूया का 5y आणि उचलून इथं टाकून द्या बरं. मग 3 आणि एक्सला जागेवर काय टाकायचं बेटा 5y. पुढे कोण आहे प्लस 5y इक्वल टू 4. बोल बरं बेटा 3 × 5y किती झाले 15y प्लस 5y इज 4. 15 आणि 5 किती झाले बाळा अरे यस ऑर नो. y किती आला 4 डिवायडेड बाय 1/5. बरं त्यांचं काय म्हणणं आहे की एक्स 1 आहे ठीक आहे ना. मग मला सांगा वायला टाका बरं 1/5 परत त्याच्यामध्ये 5 एक यस. अरे आला की नाही 1. दिस इज ट्रू. आलं होतं का तुमचं हे. तुझं काय नाव आहे बेटा अभय आलतं का तुझं. पहा 10वीच्या बोर्डमध्ये विचारला होता 15x + 70 इज धिस फाइंड व्हॅल्यू ऑफ x + y. जेव्हा दोघांचा कोफिशियंट एक्सचेंज आहे नीट आहे का बरं सगळ्यांनी. हे बघ 15x + 70y इकडे काय 17x + 15y. ओके अशा केसमध्ये काय करायचं दोघांना ॲड करायचं. त्याचं कारण काय असतं ते सेम आहेत ना दोघं जण मग त्यांची ॲडिशन कशी येणार आहे सेम. आणि मग बघ इझिली इट वॉज फाउंड. कळतं की सगळ्यांना. दाखव बरं सोडून जाता पटकन. बरं याला कसं सोडवणं सोपं आहे बेटा सरळ सरळ ॲडिंग. अरे आपल्याला उरली जमलं पाहिजे ना. ह्या दोघांना जर ॲड केलं +y -y काय झाला कॅन्सल. x आणि 2x किती झाले 3x. उजवड किती झालं 6. x किती आला 2. संपलं. x आला 2 तर तिकडे 2 मायनस झाला y पण आला 2. 2 + 2 4. अरे तोंडी आलं की नाही आन्सर. असा स्पीड यायला पाहिजे मग आपल्याला CET मध्ये स्पीड पकडता येईल. बरोबर आहे का नाही. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन आता हा प्रकार आहे आपल्याला CET JEE नीटसाठी लहानपणी आपण शिकलो होतो. परंतु आता मात्र आपल्याला हे ग्राफिकल टेक्निक शिकायचं आहे. ग्राफ तर फिजिक्समध्ये मी तुम्हाला बोललो होतो. बरोबर आहे का नाही. ठीक आहे तर पहा तुम्ही हे ग्राफ्स ड्रॉ केले होते का लहानपणी 10वीला केलेत का नाही येतं ना सगळ्यांना. बरं ग्राफमध्ये कोणताही जो पॉईंट आहे बरं का तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो समजा आता -1, 2 राईट x, y. -1ला काय म्हणतात x कोऑर्डिनेट 2ला काय म्हणतात y कोऑर्डिनेट. तर x कोऑर्डिनेटचं नाव काय आहे ॲब्सिसा आणि y कोऑर्डिनेटचं नाव काय आहे ऑर्डिनेट. माहिती आहेत का लिहून घ्यायचं पटकन सांग. अरे माहिती आहे का लिहून देऊ माहिती आहे ना ॲब्सिसा आणि ऑर्डिनेट. काय म्हणायचं बेटा ॲब्सिसा आणि ऑर्डिनेट. ओके सो आपण ग्राफिकली हे 10वीला केलं होतं. 11वीला असं ही मेथड आपण वापरत नाही ग्राफिकल. आपण डायरेक्ट सोडवतो बिकॉज वी वॉन्ट आन्सर्स. कळतं सगळ्यांना. बरं कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बरं ग्राफ सगळ्यांना काढता येईल. सगळ्यांना माहिती आहे ना एक्सला 0 घ्यायचं y काढायचं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे आता आपण जरा चांगले लेवलचे क्वेश्चन्स घेऊ. हे ग्राफ्स आपल्याला हे जे सोल्युशन आहे ना याचा उपयोग 12वीला आहे. कितवीला आहे 12वीला आहे. लिनियर इक्वेशन्स 4,5 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्राफ ऑफ द लाईन्स. आता पहा बरं का 4,5 हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोणाचा आहे. आता मला सांगा बरं 2 लाईन इंटरसेक्ट जर का होत असतील तर त्या पॉईंटने दोघींना आपण सॅटिस्फाय केलं पाहिजे. समजा हा जो पॉईंट आहे हे बाळ आहे. कोणत्याही बाळाला आई आणि वडील असतात. बिना आई वडिलाचं तर येणार नाही. अरे बरोबर आहे की नाही. मग ते बाळ जर आई आणि वडील दोघांचा असेल तर त्याचे DNA आई बापासोबत मॅच होतील का नाही. मग तशा पद्धतीने 4, 5 म्हणजेच x आणि y टाकून पहा बरं. इथं xला 4 टाका yला 5 टाका. 4 पंचे 20 आणि yला 5 टाकला 5 3 15. 20 अजून 15 गेले किती आले 5. मग हाय का रे यांचं पिल्लू हे नाही शेजारीच दिसतंय ते. पहा इकडे चेक करू आपण. हां 4 आणि 5 टाका बरं. हां 4 टाका 4 3 12 5 दुने 10 12 आणि 10 याला सॅटिस्फाय केलं. हां म्हणजे पप्पा हे असू शकतात समजा आता हे. ठीक आहे ना. हां आता आई चेक करू आपण. हां सो बेटा 4 5 5 चौक 20 5 टाका 5 चौक
20, जमला जुगाड. यही था. अरे समजे की नाही समजे, ते दोन्ही सॅटिस्फाय होणं फार गरजेचं आहे की नाही. सेकंड. तर अशा पद्धतीने वेळ वाचवायचा. ग्राफिकली रिप्रेझेंट टू लाईन्स विच आर. आता पहा बरं, जेव्हा दोन लाईन्स, तुम्हाला मी कसं ओळखायचं शिकवतो बरं का. पहा आता पहिल्या लाईनला आपण म्हणू a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. दुसरी लाईन a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. बाळा दोन लाईन्स साठी समजा आता बघ बरं का बेटा, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आहे. बेटा पॉसिबिलिटी दोन लाईनसाठी कोणकोणती असू शकते मला सांगा बरं. समजा ही पहिली लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे, म्हणजे बाळा दोन लाईन्स पॅरलल असू शकतात. येस ऑर नो. सपोज एखादी लाईन ही आडवी आहे आणि दुसरी उभी आहे. आता आडवी उभीची घेणं नाही आपल्याला, पण त्यांच्यातला अँगल 90 असू शकतो. ही पण एक केस आहे. बल्ले बल्ले पॅरलल असू शकतात, नाही परपेंडिक्युलर असू शकतात, राईट. आणि ह्या दोन्ही केस नाही, तिसरी केस काय होईल. अरे भले इकडे बघ ना, समजा ही L1 आहे हा आणि ही L2 आहे, त्यांच्यातला अँगल ॲक्यूट असू शकतो ना, 90 असू शकतो, ॲक्यूट असू शकतो, ऑप्टिव्ह असू शकतो. म्हणजे इंटरसेक्ट होतील. नीट आहे काय होतील सगळ्यांनी लक्षात ठेवा. जेव्हा दोन लाईन एका प्लेनमध्ये आहेत, मोठ्याने बोला, 10वी पर्यंत तुम्हाला एवढंच होतं. कशा दोन लाईन इन वन प्लेन, दोन लाईन एका प्लेनमध्ये आहेत तर 100% त्या एकतर पॅरलल असल्या पाहिजेत. मोठ्याने बोला कशा. आणि जर पॅरलल नसल्या तर कशा असल्या पाहिजे रे बाळा, इंटरसेक्टिंग. पटकन बोला कशा. मग भले त्यांचा अँगल 90 असो, ॲक्यूट असो, 90 असो, नाही तर ऑप्टिव्ह, पण ते एकमेकाला इंटरसेक्टच व्हायला पाहिजे, नाही तर पॅरल. पटकन सांग का आलं की हे. बरं सर, आता जर समजा दोन इक्वेशन्स दोन लाईनचे हे असे दिलेले असतील का बाबा, ही पहिली लाईन आपण L1 म्हणू आणि बाळा ही दुसरी लाईन आपण काय म्हणू, L2 म्हणू. आता नीट आहे का बरं का. तर कंडिशन अशी बच्चा, जर ते इंटरसेक्ट होत असतील, मोठ्याने बोला काय होत असतील, त्यांचा अँगल किती असू द्या, परंतु त्या जर इंटरसेक्ट होत असतील तर तर त्यांच्या कोएफिशियंटचा रेशो पॉवर का एक्स वाल्या हा वाय वाल्यांच्या इक्वल नसतो. मोठ्याने बोला काय नसतो. a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2. कधी रे, इंटरसेक्ट करत असतील तर. बाळा त्या जर पॅरलल असतील, कशा असतील, तर मात्र a1/a2 हा कोणाशी बरोबर आहे, पण कोणाशी बरोबर नाही येणार हा रेशो. अरे काल का. मग आता तुम्ही मला सांगा बालमित्रांनो, जर सपोज a1/a2 इज b1/b2 इज तिन्ही रेशो इक्वल आले तर काय म्हणायचं. त्याला म्हणायचं बाळा को इन्सिडंट लाईन्स. काय बोलायचं सर, को इन्सिडंट लाईन्स म्हणजे काय. सपोज हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे बरं का, आणि नीट आहे का बरं का, ही एक लाईन यल आहे. काय रे बेटा, एक लाईन यल आहे. ह्या लाईन यल वरती ही तुमची लाईन L1 आहे, ही तुमची लाईन L2 आहे. तर यांना म्हणायचं को इन्सिडंट लाईन्स. पटकन सांगा का आलं का नाही. शुद्ध मराठी भाषेत एकाच लाईनच्या बोखंडी असलेल्या दोन लाईन्सला को इन्सिडंट लाईन्स म्हणायचं. अरे का आलं का नाही. जांभळी लाईन म्हणली या बसा आमच्या बोखंडी, आल्या बसल्या, त्यांना काय म्हणायचं, को इन्सिडंट लाईन्स. आणि मग व्हॉट इज द कंडिशन फॉर को इन्सिडंट लाईन्स, सगळे इक्वल. a1/a2 इज b1/b2 इज c1. आणि आता MCQ द्या, तुम्हाला शॉर्टकट दिलाय मी, सांगा पटकन आता उत्तर. टू लाईन्स विच आर, पहिला पा इंटरसेक्टिंग ॲट एक्झॅक्टली वन पॉईंट. बेटा त्या इंटरसेक्ट होत असतील तर पहा बरं, a1/a2 आणि b1/b2 सेम नाही यायला पाहिजे. पहा बरं,
A1/A2 म्हणजे 5/7, B1/B2 म्हणजेच 4 नाही -4/6 आहेत का रे? सेम आहे का? अरे सेम आहे का? नाही. दॅट मीन्स द लाईन्स आर, अरे झेपा की नाही झेपा? अरे ते इक्वल नाही आहेत ना, म्हणजेच लाईन्स आर इंटरसेक्टिंग. आणि इंटरसेक्ट होतील एकाच पॉईंटला. तू काय कुठं कपाटाकडे पाहतोय का काय? अरे कळलंय का? हे लिहून घ्यावंच वाटत नाही का तुम्हाला? का माहीत होतं हे? अरे ह्या दोन लाईन्स, ही फर्स्ट कंडिशन, ही सेकंड कंडिशन, ही थर्ड कंडिशन, अरे ती डोक्यात ठेवावं लागेल ना आपल्याला. झालंय का बाळा लिहून हे? आता कंडिशन डोक्यात राहतील का? शॉर्टकटने केलं की नाही आपण हे? स्टेट वेदर ट्रू और फॉल्स पेअर ऑफ इक्वेशन्स हॅज इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. आता ऐका बरं का सगळ्यांनी, सोल्युशनचा विषय कसा. मग अशी तुम्ही हे जे लिहिलं का नाही, ऐका बरं का. तुम्ही पहिली कंडिशन कोणती लिहिली होती बाळा? कोणती लिहिली? इंटरसेक्ट. त्याची कंडिशन पटकन सांगा. बोला बोला बोला. A1/A2 अरे कोण नाही, नॉट इक्वल टू B1/B2. याचा अर्थ लाईन्स काय होत आहेत बच्चा? इंटरसेक्ट. मग इंटरसेक्ट झाल्या म्हणजे हे आई आणि पप्पा, नवरदेव नवरी एकच बाळ. अरे कळतं की नाही? मग याला म्हणायचं युनिक सोल्युशन. काय म्हणायचं? युनिक सोल्युशन. युनिक किंवा एकच. पटकन बोल. कळलं की नाही कळलं? यस. दुसरी काय घेतली होती बाळा आपण? अरे काय घेतली होती? पॅरलल. पटकन सांग कंडिशन. A1 इज B1 नॉट इक्वल टू. याचा अर्थ काय झाला? समजा ही तुझी पहिली लाईन आहे ना बेटा, तर ही तुझी दुसरी लाईन. ह्या एकामेकाला भेटणार आहेत का? मग समजा हा नवरदेव आणि हा नवरी, पण भेटलेच नाही म्हणजे लफडं. अरे प्रेम सक्सेस झालंच नाही ना. अरे मग त्यांचं लग्नच नाही झालं, मग पोर व्हायचं काही कारण? मग काय होतं? हम दो हमारा एक इंटरसेक्ट झालते, लग्न झालं, मूलबाळ होणार तर एकच झालं. इथं लग्नच नाही म्हणल्यावर पोर व्हायचं काही कारण? मग सोल्युशन काय म्हणायचं? अरे काय म्हणायचं? नो सोल्युशन, ओनली लफडं. अरे कळतंय का? नो लग्न, नो सोल्युशन. अरे आता इंटरेस्टिंग आहे बरं का. इंटरसेक्ट झालं, पॅरल झालं, तिसरी सांग पटकन. पटकन सांग. को इन्सिडंट लाईनची कंडिशन सांगा पटकन. A1/A2 इज कोइन्सिडंटचा अर्थ काय होता? अरे अरेंज मॅरेज. अरे एका लाईन यल वरती, अरे पहिली L1 पोरच पोर. आता ते दोघांच्या मनावर आहे ना. को इन्सिडेंट लाईन. मग इथं काय म्हणायचं? इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. काय म्हणायचं? हम दो हमारे 22. इनफायनाइटली. ए अरे मजा आली की नाही? आणि मग ते लिन पटकन. मग तुम्ही इथपर्यंत लिहिलं ह्या कंडिशन्स, त्याच्यापुढे ते डायग्राम्स काढ आणि लिही.
आणि तुम्हीच मला उत्तर द्यायचं आता, ट्रू का फॉल्स, कॉन्फिडन्समध्ये एकदम. सांग विशाल. एक्सचा रेशो काय येईल, याचा 5 आहे त्याचा 3 आहे. चला वायचा, याचा -15 त्याचा -9, हाईक सेम. अरे मायनस मायनस काय होईल प्लस, 3 5 3 त्रिक अलग नाही सेम. तिसरा पहा बरं, त्याचा 8 आहे आणि याचा 24/5. ॲक्च्युली ते निगेटिव्ह आला असतं अलीकडे घेतल्यावर, पण आपण तसं घेतलं तरी चालेल ना. बोला खालचा 5 वर जाईन का नाही. अरे येस और नो, 8 1 8 आणि 8 त्रिक खालचा 5 वर जाईन तर 5/, आले नाही सेम. म्हणजे कसं रे, इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स. कारण लाईन्स कशा आहेत, मजा आली. यस सर. फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय दिस अँड वाय ॲक्सिस. सांगा बरं आता. बेटा लाईन कशाला टच करते, अरे हा एक्स ॲक्सिस आणि हा, जी लाईन वायला टच करते, जी लाईन अर्धा ती एक्सला पण टच करू शकते. अरे खाली आलेलं एक्सला बी करेल ना. परंतु बालमित्रांनो ते काय म्हणतायत, फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय धिस अँड वाय ॲक्सिस. बेटा ही तुझी लाईन याला असेल आणि वाय ॲक्सिस असेल, त्या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. अरे सॉर नो, कसा काढायचा हा. अरे लाईन जर वायला टच करते, अरे त्याचा एक्स कॉर्डिनेट काय पाहिजे 0. अरे कळलं का नाही, वाय काय असेल ते असेल परंतु एक्स काय पाहिजे 0. मग बेटा आपण एक्सला काय टाकायचं 0. मग 2 × 0 + 3 × y = 12. हे हट गया, 3 × 3 3 चौक 12. वाय किती आला रे बच्चा 4. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती आला 0,4. समजते सगळ्यांना. ते जर एक्स ॲक्सिस म्हणले असतं आपण काय केलं असता, करेक्ट, आणि मग एक्स निघाला असता. अरे बरोबर आहे का नाही. म्हणून आपल्याला जॉमेट्री चॅप्टर होता राईट. बरं आता इथं काय विषय, मॅच द कॉलम. सांगा बरं. हां 1 2 3 4 लिनियर इक्वेशन्स दिलेत. पलीकडे काय म्हणतात, पॉईंट लाई ऑन द ग्राफ ऑफ द इक्वेशन. करा बरं मॅच. सांगा आता 3,1 3,1. ए बेटा तो लाईनवरती असेल तर सॅटिस्फाय करेल ना तो. मग एक्सला 3 टाक आणि वायला 1 टाक. इथं पहिलं जमतं पाय बरं. 3 दुने 6, 1 टाकला 3 1 3, 6तून 3 गेले 9. नाही म्हणजे हा पॉईंट ह्या लाईनवरती आहे का नाही. बरं तो पॉईंट याच्यावरती चेक करू आपण. 3 टाक, 1 गुणिले 3 303. वायला 1 टाक 99. मग 303 मधून 99 जर गेले तर 501 उरण का नाही. ॲडिशन करायची ना. अरे ॲडिशन करायची, ॲडिशन 303 आणि 99 नाही होणार ना, तरी पण नाही होणार. हां तिसऱ्यात पहा, एक्सला 3 टाका प्लस 7 1 7 7 आणि 3 10. म्हणजे ही याचं आहे. असे चेक करता येतील सगळ्यांना. एक्स आणि वाय टाकायचे, मॅच करायचं. पहा बोर्डमध्ये विचारलं होतं या अशा पद्धतीने सॉल्व द इक्वेशन्स वगैरे 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 राईट. हा पार्ट आपण उद्या बघू डिटर्मिनंटवाला. आर गेटिंग. डिटर्मिनंट आणि क्रेमर रूल आठवतो की सगळ्यांना.